अत्याचार प्रकरणातील दोन्ही जे संचालक आहेत आपटे आणि दुसरा त्यांना पकडला गेलेला आहे. तर कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर यांना पकडलं. नाही, याचा क्रमवार बघा. आधी संतोष त्या शिंदेची, अक्षय शिंदेची हत्या होते. मी त्याला एन्काउंटर म्हणणारच नाही आणि कोर्टही मानायला तयार. आज त्यांनी जी कोर्टात स्टोरी सांगितली तर भयानक होतं, भयानक. की म्हणे त्याने पाणी मागितलं म्हणून आम्ही त्याच्या हातकड्या सोडल्या आणि त्यांनी हातकडी सोडल्यावर त्यांनी पाणी प्यायला मागितलं आणि पाणी पिण्याच्या ह्याच्यात त्यांनी हा डाव साधला. हातकडे काढतात का पाण्याची बाटली देताना? असं कुठे रूल बुक मध्ये लिहिलेलं आहे का? त्यांना तहान लागली, कोणी बाटली तोंडाला जाऊन पाणी पिऊ शकत होता ना. बरं, बेडी दोन्ही बेड्या काढत नाही, एक बेडी ठेवतात हातात. मग त्याच्या पोस्टमॉर्टमच्या वेळेस त्याचे जेव्हा फोटो निघाले तेव्हा एक बेडी हातात होती का? तर नव्हती. त्याच्यानंतर कोर्टाने ह्यात लक्ष घातलं. कोर्टाने ताशेरे झाडले की पोलीस रूल प्रमाणे कुठला अधिकारी त्या गाडीत बसायला पाहिजे, याला एक पोलीस रूल आहे. तो रूल झुगारून तुम्ही जे काय करायचंय ते केलं, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, ह्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. पण तुम्ही काहीतरी लपवताय अशी शंका त्याच्यातनं निर्माण. मग कोर्टाने तुम्हाला झापलं, सरकारला आणि पोलिसांना. लगेच आपटे आणि रसाळ कोण आहेत दुसरे ते मिळाले. म्हणजे हे लपलेले पण पोलिसांना विचारलं का? मग का संशय येणार नाही की हे सगळं आपटे आणि रसाळ यांचं जे कटकारस्थान आहे या शाळेतलं, हे सगळं त्या अक्षय शिंदेला माहिती होतं. आणि ते कटकारस्थान दाबण्यासाठी, लपवण्यासाठी, समाजात बेआबरू होऊ नये त्याच्यासाठी एका गरीबाचा बळी देऊन टाकला तर काय फरक पडतो? सत्तेपुढे शहाणपण नाही असंच म्हणतात ना. जे क्रमवारीनुसार आलेलं आहे ते बघा तुम्ही, की कोर्टाने झापल्यानंतर कसे काय दोघं समोर येतात आणि कोणालाच माहित नाही कुठनं आले. उल्हासनगर क्राईमला कळतं. अरे काय. तर संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की शूद्र आणि गांडू समाज म्हणजे हिंदू समाज आहे. संभाजी भिडेंच्या नेमकं डोक्यात काय असतं हे समजायला काय मार्ग नसतो. हिंदू समाज शूद्र आहे हे म्हणून त्यांना काय म्हणायचं होतं याचा काय थांगपत्ता लागत. आणि पूर्ण समाजाला गांडू म्हणणं हे त्यांना शोभत. मला वाटतं की संभाजी भिडे वयानुसार त्यांच्या प्रकृतीवर, त्यांच्या मानसिक स्थैर्यावरती परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊन फार महत्व देण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं. दांड्यामुळे बट्ट्याबोळ झालेला आहे. त्यांच्या दृष्टीने सगळ्यामुळेच बट्ट्याबोळ झालेला आहे. हिंदू समाजाचे ते एकमेव करते करविते आहेत. बाकी कोणी करता करविताच नाही या समाजाला. हिंदू समाज फक्त भिडे जसं बोलतात तसाच चालतो असा त्यांचा गोड गैरसमज आहे. फक्त मला अडचण ही दिसते की वयानुसार मानसिक समतोल ढळतो असं म्हणतात. त्यांनी तो तपासून घ्या. शासनाने ज्या काही योजना काढलेल्या आहेत त्या योजना पाहता राज्याचा जीडीपी जो आहे तो वाढलेला आहे असं वित्त विभागाचं म्हणणं. वित्त विभागामधल्या अधिकाऱ्यांशी खासगीत बोलताना त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्राचं आर्थिकदृष्ट्या बट्टाबोळ झालेलं आहे, वाटोळ झालेलं. म्हणजे परिस्थिती अशी येईल की महाराष्ट्राला कोणी कर्जही देणार नाही. तुम्ही जे विचारताय ते 2% आलंय. त्याची मॅक्झिमम काहीतरी 3% असतं. जीडीपी 2% आला तर सरकारकडे पैसेच नाहीत असाच तर्क होतो.
हे सगळं, या सगळ्यातनं सरकार कसा मार्ग काढणार आहे हे फक्त एकच माणूस सांगू शकेल, तो म्हणजे रिझर्व्ह बँकचे माजी चेअरमन रघुराम राजन. बाकी आपल्या तर डोक्याबाहेरचा हिशोब आहे. कारण का पुढचा महाराष्ट्र हा कर्जावरच चालवावा लागणार. बाकी सगळे हप्ते भरण्यात पैसे जाणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.